तरी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता मार्गस्थ होतीये। भायखळ्याच्या दिशेने ब्रिज खाली हा बाप्पा पोहोचलेला आहे आणि प्रचंड मोठी गर्दी या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला, त्याला निरोप द्यायला आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करायला। ढोलताशांचा गजर होतोय, फटाक्यांची आतषबाजी होतीये, पुष्पवृष्टी होतीये। लाडक्या गणरायाला वाजत गाजत मात्र भावुक मनाने निरोप दिला जातोय आणि आवाहन केलं जातंय की पुढच्या वर्षी लवकर या। गेले 10 दिवस ज्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली, आरती केली, पूजा केली, ज्याच्या समोर अनेक कलांचं सादरीकरण केलं आबालवृद्धांनी, आणि आता लाडका बाप्पा गावाला निघालाय। मुंबई आणि पुण्यामधली ही दोन मुंबई आणि पुण्यामधली ही दृश्य, एकीकडे ढोलताशांचा गजर होतोय, दुसरीकडे लालबागच्या राजाला मानाचे हार अर्पण केले जात आहेत। या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक टप्प्यांवर हे हार, मानाचे हार अर्पण केले जातात। अनेक टप्प्यांवर आरतीही होत असते लालबागच्या राजाची आणि गिरगाव चौपाटीवर पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी मोठी गर्दी भक्तांची बघायला मिळते। भायखळा, त्याच्यानंतर कुंभारवाडा, मग सीपी टँक, फडकेवाडी, प्रार्थना समाज, गिरगाव, ऑपेरा हाऊस आणि मग गिरगाव चौपाटी असा हा राजाचा मार्ग। विसर्जन मिरवणुकीचा उद्या सकाळच्या सुमारास लालबागच्या राजाची ही मिरवणूक गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचते आणि उद्या सकाळी देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला गिरगाव चौपाटी आणि परिसरात बघायला मिळणार हे नक्की, कारण अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून, अनेक ठिकाणून ही भक्त मंडळी आलेली असतात आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।